दरम्यान महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उचललेल्या या निर्णयाचं नागपुरातील शाळा प्रशासनानं स्वागत केलं। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नासंदर्भात संबंधितांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। पाहूया। काय सांगाल जंक फूडवर आळा घालण्यासाठी महत्त्वाचे पाऊल जे आहे ते तुकाराम मुंढेंनी उचलले आहेत, कसं बघताय याकडे आपण? आम्ही याकडे याच्यासाठी बघतो की हे जे पाऊल उचललेलं आहे खूप चांगल्या पद्धतीचं आहे हे, आणि मुलांनी खरोखरच ते जंक फूड खायला नको, त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। भजी, त्यानंतर वडा, समोसा, हे जे जंक फूड आहे एक प्रकारचं जंक फूडच आहे, आणि हे कोणत्या तेलात तळलं जातं, कोणत्या भांड्यात हे केलं जातं आपण काहीच बघत नाही, आणि फक्त गरम आहे म्हणून आपण मुलं खातात। बरेच वेळा पालकसुद्धा ह्याला दुजोरा देतात, मुलांना घरून पैसे देतात आणि तू बाहेर खाऊन घे असं सांगतात। हे अत्यंत चुकीचं आहे, आणि तुकाराम मुंढेंनी हे जे पाऊल उचललेलं आहे अत्यंत स्वागतार्ह आहे। मद्यभोजनची काय प्रक्रिया एका अर्थाने शाळेमध्ये सुरू आहे, काय सांगाल संपूर्ण संदर्भात? शाळेमध्ये भोजन व्यवस्था शासनातर्फे असते। शालेय पोषण आहार सर्व धान्य येते, बाकी तिखट वगैरे किराणा वगैरे सर्व येतो, आणि रोज आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं चांगलं भोजन किंवा आहार विद्यार्थ्यांना देतो। खिचडी आहे, मसाले भात आहे, पुलाव आहे, त्यानंतर वरण भात आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे। काय सांगाल या संदर्भात? समोर जर बघितलं असेल तर शाळेच्या समोर जंक फूडचे दुकान आहेत, गुटख्याचे पांठेले आहेत, या संदर्भात महानगर प्रशासनाला कारवाई संदर्भात आपण काय निर्देश सांगितलं होतं का? काय पत्रव्यवहार केलं होतं? पूर्वी सांगितलं आम्ही, पत्रव्यवहार केलेला आहे, पण रोडच्या त्या बाजूला काही दुकानं दिसत आहे, त्यांना आम्ही बोलत असतो, पण आमचे विद्यार्थी कधीच जात नाही तिथे। आमचे विद्यार्थी आल्यापासून आतमध्येच असतात, आम्ही कधीच कोणाला अलाव नाही करत। नक्कीच आपण बघितलं असेल तर नागपुरातील न्यू इंग्लिश सामोर शाळकरी विद्यार्थी आहेत, आणि सकस आहार यांना मिळावं, सुरक्षित भोजन मिळावं यासाठी महत्त्वाचे पाऊल जे आहे ते अन्न प्रशासन विभागाने दिले आहे। नागपुरातील अनेक शाळेसमोर जे आहेत तशाच प्रकारचे जंक फूड असेल किंवा गुटख्याचे पांठेले त्या दिसत आहेत, त्यामुळे कठोर पावले जे आहेत ते अन्न प्रशासन भविष्यात उचलणार हे मात्र नक्की आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।